नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणतोय. तो व्हिडिओ जो काही मी तुम्हाला अगोदर राज्यसेवा मेन्स हा जो काही अभ्यासक्रम कशा पद्धतीने अभ्यासक्रमाला सुरुवात करायची अभ्यास करायला. आता त्यामध्ये एक महत्वाचा पॉईंट सांगितला होता बघा मी, जो काही सिलेबस डिकोडिंग करणं. म्हणजे जो जो काही आहे तुमचं जे सिलेबस जो आहे अभ्यासक्रम राज्यसेवा मुख्यचा आहे, त्या मुख्यच्या अभ्यासक्रमामधले जो एक एक शब्द आहे, त्या एक एक शब्दाचा अर्थ हा तुम्हाला व्यवस्थितपणे पाठ असायला हवा किंवा तुम्हाला तो लिहिता यायला हवा. अशा पद्धतीने म्हणजे काय, थोडक्यात एखाद्या शब्दाची तुम्हाला डेफिनेशन ही व्यवस्थित प्रकारे सांगता यावी अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. जसं मी उदाहरण सांगितलं होतं, संस्कृती किंवा सांस्कृतिक किंवा राजकीय आर्थिक याचा अर्थ काय होतो. आता एक महत्वाचं म्हणजे संस्कृती असेल. आता संस्कृती म्हणलं की तुम्हाला समजतं की संस्कृती काय असते नेमकं, पण तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता येत नाही किंवा व्याख्याच्या स्वरूपात ते सांगता येत नाही. आता संस्कृती म्हणलं काय, आपल्या गावाकडे किंवा ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या घरी पण म्हणतात बघा, जर आपण व्यवस्थित कपडे वगैरे घातले नाही किंवा आपल्या बहिणीने कोणी व्यवस्थित कपडे घातले नाही तर किंवा आपण हेअरस्टाईल वगैरे म्हणजे जर केस वगैरे व्यवस्थित कापले नाही तर आपले घरचे काय म्हणतात की ही आपली संस्कृती नाहीये. ठीक आहे, आपण पद्धतीने राहायला हवं. आता हे संस्कृती कळतंय, तर मग आता हे संस्कृती म्हणजे नेमकं काय, याच्यावर थोडस आपल्याला अडचण येते बघा. ठीक आहे, त्यासाठी हे जे काही शब्द आहेत ते डिकोड करून मी स्वतः तुमच्या पुढे आणलेले आहेत. आता जो काही आपला पेपर जीएसटी जे 4 पेपर आहेत, म्हणजे तुम्हाला ऑप्शनल हा जो काही रद्द झालेला आहे ते माहिती असेल. ठीक आहे, जे आयोगाचे जे सुरुवातीचे 2 पेपर म्हणजे अर्हताकारी म्हणजेच लँग्वेजचे जे पेपर आहेत ते 2 पेपर, त्यानंतर तिसरा पेपर निबंध लेखनाचा आहे, आणि ते झाल्यानंतर जे 4 प्रश्न आहेत, सॉरी 4 पेपर आहेत ते कोणते आहेत तर आपले जीएसचे आहेत. ठीक आहे, आता पहिला जीएसचा जो काय आहे तो इतिहासाच्या संबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा. आता हा जो काही जीएस 1 चा जो काय आहे त्याच्यामधले थोडेसे शब्द मी डिकोड केलेले आहेत, त्याचा अर्थ पहा. आता हा शब्द एक महत्वाचं, गद्य म्हणजे काय. आता आता हे जे काही सरळ किंवा स्वाभाविक भाषेत केलेली शब्दांची मांडणी असते ना, त्याला काय म्हणलं जातं तर गद्य असं म्हणलं जातं बघा. ठीक आहे, त्यानंतर आहे संक्षिप्त. आता संक्षिप्त म्हणजे काय, आता आपल्याला वाटतं पण हे थोडं वाक्याच्या स्वरूपात आपल्याला सांगता येत नाही. आता संक्षिप्त म्हणजे काय, कोणत्याही शब्दाची किंवा कोणत्याही भाषेची ही कमी शब्दात केलेली मांडणी किंवा थोडक्यात केलेली मांडणी त्याला संक्षिप्त असं म्हणता येईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचं आहे संकल्पना. आता नेमकं संकल्पना काय असते ते सांगा, ते ओळखा. आता संकल्पना म्हणजे काय, एखाद्या विषयाचा मूलभूत विचार, कल्पना तत्व, कल्पना तत्व याला काय म्हणलं जाईल, संकल्पना म्हणलं जाईल. ठीक आहे, आता हे जे काही एखाद्या विषय कोणत्याही विषयाचा मूलभूत विचार असेल, मूलभूत कल्पना असेल किंवा तत्व असेल, हे सांगणं म्हणजे काय आहे तर संकल्पना आहे. ठीक आहे, दुसरं काय आहे पुढचं, संस्कृती. आता संस्कृती म्हणजे काय, तर एखाद्या समाजाचे जे काही चालीरीती आहेत, विशिष्ट एखादा समाज आहे आणि त्याच्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, त्यांची बोलीभाषा आहे, भाषा आहे, बोलण्याची पद्धत आहे, त्यांचे पोशाख आहेत म्हणजे त्यांचे जे काही कपडे वगैरे आहेत तो पोशाख झाला. त्यानंतर त्यांची कला आहे. ठीक आहे, कला नंतर काय, त्यांचा धर्म आहे, त्यांची मूल्य आहेत, त्यांची जीवन पद्धती कशा प्रकारे आहे बाबांनो. तर ही जी काही सगळी जी काही एकत्रित त्यांचं जो काही गोष्टी केलेल्या असतात त्याला आपण संस्कृती म्हणतो. जसं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की संस्कृती म्हणजे काय, की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या त्याला संस्कृती म्हणता येईल. त्यानंतर पुढचं आहे आपलं स्थापत्यकला. आता या स्थापत्यकलेच्या बाबतीमध्ये देखील पुढचं आपण सगळे शब्द हे डिकोड करणार आहोत बघा. आता हे पेपर 1च्या संबंधामध्ये आहे तेवढं 1 पेपरचं सांगतोय, कारण आता हे 4 जीएसचे पेपर जे काही डिकोड करायचं म्हणलं किंवा त्यामध्ये जरा जास्त मोठा व्हिडिओ होईल, त्याला आता साहजिकच तुम्ही बोर पण होत आहे, तर साहजिकच आपला व्हिडिओ जो काय आहे तो GS1 म्हणजे एक एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिकोड व्यवस्थित करूया. कारण तो पूर्ण मोठा व्हिडिओ झाला तर माझ्या मोबाईलवर मी व्हिडिओ बनवतो, तर मोबाईलसाठी पण तेवढं स्टोरेज मिळणार नाही आणि तुम्हालाही तो मोठा व्हिडिओ बघण्यासाठी जड जाईल. कारण आधीच आपला व्हाईट बोर्ड आहे, त्यासाठी तुम्हाला देखील थोडी अडचण येते, तुमच्यापेक्षाही जास्त अडचणी मला येते बघा. आता जे काही दुसरं एक महत्वाचं म्हणजे निबंध किंवा लघु निबंध जो असतो. आता निबंध म्हणजे काय, कोणत्याही एखाद्या विषयाचं विस्तृतपणे मांडणी केलेली जी असते. ठीक आहे, कोणतंही बंधन न घेता विस्तृत मांडणीची केलेली जाते त्याला म्हणलं जातं निबंध. त्यानंतर दुसरा आहे लघु निबंध. लघु निबंध, लघु म्हणजे लहान. ठीक आहे, आणि निबंध जो आहे तो
मग कोणत्याही विषयाचं एक कमी शब्दामध्ये किंवा कमी स्वरूपामध्ये जे मांडणी केलेली असते त्याला निबंध असं म्हणता येईल. त्यानंतर काय, स्थूल मानाने हा एक शब्द त्यामध्ये. स्थूल मानाने म्हणजे काही ढोबळ मानाने बघा, ठीक आहे. स्थूल मानाने किंवा साधारणपणे शब्द जो वापरतो आपण त्याला. पुढचं आहे स्थापत्यकला. आता स्थापत्यकला म्हणजे काय आहे, एखादीची काही वस्तू वास्तू असेल बघा, वस्तू नाही तर वास्तू. आता वस्तू आणि वास्तूमध्ये फरक तुम्हाला माहिती आहे. वस्तू म्हणजे जे आपण उचलू शकतो, हलवू शकतो, एका जागेवर दुसऱ्या जागी हलवू शकतो, ती आहे वस्तू. म्हणजे आपण जे दैनंदिन वापरातल्या ज्या काही वस्तू असतात त्या. आणि दुसरा आहे वास्तू, म्हणजे आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी त्या हलवू शकत नाहीत, ठीक आहे, किंवा आपण त्याला उचलू शकत नाहीत. म्हणजे ती इमारत असेल, बिल्डिंग, इमारत किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू, ठीक आहे, अशा प्रकारे त्याला म्हणता येईल. आता ही जी काही वास्तू आहे त्याचं नियोजन असेल, कला असेल, त्याला सौंदर्य देण्यासाठी जे काही वेगवेगळ्या कला असतील, हे जे सगळे एकत्रित केलेलं जातं, किंवा त्याचं बांधकाम असेल, हे सगळ्या एकत्र गोष्टी करणं म्हणजे काय, स्थापत्य कला आहे. त्यानंतर म्हणजे साधारण सोप्या भाषेमध्ये वास्तू बांधणीची जी काही कला असते त्याला स्थापत्य कला आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जे काही ठळक पैलू हा एक शब्द आहे बघा. एखाद्या विषयातील महत्वाचे, उठून दिसणारे किंवा विशेष लक्ष वेधून घेणारे जे काही गुणधर्म किंवा वैशिष्ट्य आहेत त्याला आपण ठळक पैलू असं म्हणू शकतो. आता ठळक म्हणजे काय, महत्वाचा किंवा उठून दिसणार. आणि पैलू म्हणजे काय, एखादी कोणती बाजू मांडणं किंवा त्याचं अंग किंवा वैशिष्ट्य मांडणं, ठीक आहे, हे आहे ठळक पैलू. त्यानंतर महत्वाचा शब्द लागतो वसाहतवाद. आता वसाहतवाद नेमकं काय आहे, तर एक महत्वाचं म्हणजे आपल्याला इतिहासाच्या बाबतीमध्ये आपण हे खूपदा पाहिलेलं आहे बघा. तर वसाहतवाद म्हणजे काय आहे की एखाद्या मजबूत देशाने किंवा एखाद्या साम्राज्याने त्या जरा असा कमजोर देश किंवा जे काय एखादा साम्राज्य असेल त्या ठिकाणी त्याच्या ज्या मानवी वस्ती तिथं तयार करणं, त्याला आपण वसाहतवाद म्हणू शकतो बघा. अशाच वसाहती आपण अमेरिका स्वातंत्र्य युद्धाच्या वेळेस पाहतो बघा. ज्या अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती इंग्लंड या देशाने निर्माण केले होते आपल्याला पाहायला मिळते बघा. त्यानंतर इंग्लंड जे अमेरिकेचे लोक आहेत, म्हणजेच त्यामध्ये खास करून व्यक्तीचं नाव येतं बघा, जॉर्ज वॉशिंग्टन. यांच्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व स्वीकारलं, सगळं सैन्य उभारलं आणि ते इंग्लंडच्या विरुद्ध त्यांनी एक स्वातंत्र्य युद्ध म्हणून पुकारलं. आणि साहजिकच जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या जे काही नेतृत्व होतं त्या नेतृत्वाखाली त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं बघा. आणि तेच अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कोण, तर जॉर्ज वॉशिंग्टन. असं वसाहतवाद आहे, ठीक आहे. मग त्याची एक्झॅक्ट जी काही आहे व्याख्या, तर एखाद्या शक्तिशाली देशाने दुसऱ्या देशावर किंवा प्रदेशावर राजकीय, आर्थिक, लष्करी किंवा सांस्कृतिक नियंत्रण प्रस्थापित करून त्याचे शोषण करणे म्हणजे काय आहे, तर वसाहतवाद आहे बघा. मग दुसरा आहे, पुढचा शब्द आहे तत्वज्ञान. आता एक तत्वज्ञान नेमकं काय आहे, तर आपण एक सर्वसामान्य शब्द वापरतो बघा, तर मला तत्वज्ञान देऊ नकोस. जर एखादा आपल्याला सांगत असेल, एखादा आपल्यापेक्षा लहान वयाने वगैरे, तर आपला युगो येतो समोर, तर आपण त्याला साध्या सोप्या भाषेत म्हणतो की मला तत्वज्ञान देऊ नको. आता तत्वज्ञानाची व्याख्या काय आहे की जीवन, विश्व आणि मानवी अस्तित्वाशी संबंधित मूलभूत प्रश्नांचा, आता एक महत्वाचं आहे बरं का, आपल्या संबंधित किंवा जे काही विश्व आहे, आपली जे काही सर्व विश्व आहे, दुनिया आहे, त्या विश्वाच्या संबंधित किंवा मानवी अस्तित्व आहे, मानवाचं अस्तित्व नेमकं कुठून झालेलं आहे, त्या मानवी अस्तित्वाच्या संबंधित जे काही तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नावर तुम्हाला तर्क लावता येतोय का, तुम्हाला विवेक करता येतोय का, आणि चिंतनाच्या आधारे तुम्ही अभ्यास जर जे काही करता त्याला आपल्याला तत्वज्ञान असं म्हणताय, ठीक आहे. आता मग हे जे काही तर्क आहे म्हणजे लॉजिक लावता येते बाबांनो. आता शिक्षक तुम्ही भरपूर पाहिलं असं बघा, भरपूर शिक्षण घेणारे लोक देखील, आता तुम्हाला श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टीमधला फरक कळत नाही. तुम्ही भरपूर शिकता, आता काही काही तर कलेक्टर झालेले असतात, खूप उच्च शिक्षित, 3-3 PhD पण करतात, किंवा शिक्षक आमच्या प्रोफेशन मधले पण बघा. आता त्यांना देखील श्रद्धा आणि श्रद्धा या दोन शब्दातला त्यांना अर्थ समजत नाही, ठीक आहे. आता श्रद्धा कशाला म्हणायची ना अंधश्रद्धा. आता मी असंच एक देवस्थानला मध्यंतरी गेलो होतो. एक महत्वाचं म्हणजे काय, ते एका देवीचं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी भरपूर असे शहरातले लोक देखील खूप असे शर्टिंग वगैरे करून आलेले लोक, फॉर्मल कपडे घालून असे उच्च शिक्षित असलेले लोक, आणि तिथे अक्षरशः ती देवी त्या तिथल्याच जे काही स्थानिक महिला आहेत त्यांच्या अंगामध्ये येत होती. आता
साहजिकच ठीक आहे बाबा, एकीच्या आहे ते म्हणून ठीक आहे. असे 4-5 जणीच्या अंगामध्ये एका वेळीच एक एक सेमच म्हणजे एकच देवी येत होती बघा अंगामध्ये. आणि ते मग सगळे जे शिकलेले लोक आहेत त्यांच्या असं घेरा करून ते काही जे सांगेल ते ऐकत होती. म्हणजे एक महत्वाचं आहे, तुम्ही जरी शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला अंधश्रद्धा किंवा श्रद्धा किंवा तर्क लावणंही आलं पाहिजे. ठीक आहे. मग तुमच्या संबंधित असो, या विश्वाच्या संबंधित असो, किंवा मानवी अस्तित्व कसं झालेलं आहे याच्या संबंधित तर्क लावता येतं का, विवेक करता येतं का. विवेक म्हणजे काय, तर खरं खोटं असतील किंवा चांगलं वाईट असेल याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, त्याला म्हणलं जातं विवेक. आणि चिंतनाच्या आधारे, ठीक आहे, चिंतनाच्या आधारे अभ्यास करणारे जे काही शास्त्र आहे त्याला आपण तत्वज्ञान आपल्याला म्हणता येईल. दुसरं आहे, पुढचं आहे राजकीय तत्वज्ञान. आता राजकीय तत्वज्ञान म्हणजे काय, याच्या समोर एक शब्द ऍड झालेला आहे, तो म्हणजे राजकीय. आता हे राजकीय नेमकं काय आहे, तर राजकीय हा शब्द म्हणजे राजकारणाच्या रिलेटेड, म्हणजे जे काही राज्य आहे, राज्य शासन आहे, सत्ता आहे, त्यानंतर न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, अधिकार, कर्तव्य यासारख्या जे काही मूलभूत राजकीय संकल्पना आहे याच्याची तर्कशुद्ध आणि चिकित्सक अभ्यास म्हणजे आपल्याला राजकीय तत्वज्ञान असं म्हणता येईल. बघ, पुढचा शब्द आहे साम्यवाद. आता हा साम्यवाद आपण शब्द भरपूरदा पाहिलेला आहे बघा. हा साम्यवाद सहसा आपल्याला कुठं पाहिलेला आहे, तर आपण जो काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आपण हा साम्यवाद हा शब्द ऐकलेला आहे बघा. आता साम्यवादाची जी काही संकल्पना आहे ती बऱ्यापैकी कार्ल मार्क्स जे काही आहेत त्यांच्या विचारसरणीची मिळती जुळती आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी दिलेली ही विचारसरणी आपल्याला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आता साम्यवाद काय सांगतोय की उत्पादन साधनाची सामूहिक मालकी, आर्थिक समानता आणि वर्गविरहित समाजाची स्थापना यावर आधारित विचारसरणी म्हणजे कोणती विचारसरणी आहे, तर साम्यवाद. ठीक आहे. पुढचं आहे समाजवाद. आता समाजवाद तर तुम्हाला 100% माहित असेल, किंवा आता समाजवाद म्हणजे काय, साहजिकच जे काही सगळे उद्योगधंदे असतील, भांडवल असेल, सगळं ते कोणाचं आहे, तर सरकारच्या मालकीचं असेल त्याला समाजवाद आपले सर्वसामान्य. पण आता व्याख्या आहे का, सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि लोक कल्याणासाठी उत्पादनाच्या महत्वाच्या साधनांवर राज्य किंवा शासनाचे नियंत्रण असावे अशी विचारसरणी म्हणजे समाजवाद. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सोप्या आणि साध्या भाषेत अगोदर जसं सांगितलं होतं, फक्त एक व्याख्याच्या स्वरूपात हे जरा चांगले शब्द म्हणून लिहायचे असतात बघा. त्यानंतर आता हे कसं लिहायचं मी ते शेवटी सांगतो. त्यानंतर भांडवलशाही. आता भांडवलशाही म्हणजे काय, आता आपलं सर्वसामान्य आपण काय करतो, भांडवलशाही म्हणजे उद्योगधंदे जे काही सगळे उत्पादन साधनं मालकी जे आहेत ते सगळं कोणाचं खासगी वर्चस्व त्याच्यावर असणार, नफा कमवूनच हा उद्देश असणार, सामाजिक बांधील किंवा समाजाला फायदा हो या दृष्टीने ते काम करत नाही, हे आहे भांडवलशाही. आता व्याख्या आहे का, उत्पादनाच्या साधनांची खासगी मालकी, मुक्त बाजार व्यवस्था आणि नफा हे प्रमुख उद्दिष्ट असलेली व्यवस्था म्हणजे आर्थिक व्यवस्था म्हणजे भांडवली व्यवस्था बघा, भांडवलशाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे महत्वाचा शब्द आहे दारिद्र्य. आता दारिद्र्य म्हणजे अशी आर्थिक व सामाजिक व्यवस्था ज्यामध्ये व्यक्तीचे उत्पन्न किंवा उपभोगाची पातळी जीवनावश्यक किमान गरजांपेक्षा कमी असते. आता एक महत्वाचं काय आहे, दारिद्र्य. आता दारिद्र्य नेमकं काय आहे, तर साहजिकच जे काही जीवनावश्यक जे काही वस्तू असतील किंवा उपभोगाच्या जे काही गोष्टी असतील ते मिळवू न शकणं म्हणजे काय आहे, दारिद्र्य आहे आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये. अशा पद्धतीने हा जो काही पेपर वनचा जो काही शब्दाचा अर्थ आहे तो व्याख्याच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगितला बघा. आता एक महत्वाचं म्हणजे काय, आता काही शब्दांचे तुम्हाला अर्थ माहिती आहेत पण त्याच्या व्याख्या जर पाहिल्या तर थोड्याशा मोठ्या निघतील. आता जसं काय, संक्षिप्त उदाहरण घ्या. संक्षिप्त म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हटलं तर थोडक्यात आहे, ठीक आहे ना. पण आता आपल्याला थोडस वर चढून लिहायचंय तर मग आपल्याला त्याचा अक्षरशः त्याचा अर्थ माहिती येणार. तर मग काय, आता थोडक्यात म्हणजे काय, साहजिकच लिहायचंय. मग संक्षिप्त म्हणजे कमी शब्दात लिखाण करणे किंवा कमी शब्दात केलेली मांडणी, त्याला आपण संक्षिप्त म्हणतो. अशा पद्धतीने आपण थोडस जास्त लॉजिक लावून तिथे लिहायचा आपल्याला प्रयत्न करायचा. त्यानंतर संकल्पना. आता कोणत्याही विषयाचा मूलभूत विचार, तत्व किंवा कल्पना या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणलं जाईल, संकल्पना म्हणलं जाईल. अशा पद्धतीने लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर जे काही कोणतीही गोष्ट असेल, आता समजा साम्यवादी असेल, समाजवादी असेल किंवा भांडवलशाही असेल. आता या अर्थव्यवस्थेच्या संबंधामध्ये तुम्हाला ह्या मूकपाठ असतील हे तर मला 100% माहिती आहे. तर मग काय करायचं, ह्याच्यामध्ये शब्द आपल्याला कसे ऍड करता येतील ह्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं. आता भांडवलशाही आहे,
भांडवलशाहीमध्ये समजा हे सगळं जे काही खाजगी नियंत्रण असतं त्यावर, जे काही उद्योगधंदे असतील, उत्पन्नाची साधने असतील, ते सगळंच खाजगी व्यक्तींचं म्हणजेच खाजगी नियंत्रण त्याच्यावर असतं आणि नफा कमवणे हाच उद्देश असतो. आता हे माहितीये, फक्त एक व्याख्येच्या स्वरूपामध्ये त्याला कसं बसवता येईल हे आपण पाहायचंय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे हे काय फार अवघड नाहीये, कारण मी हा जो काही एक एक शब्द त्याच्यामध्ये लिहून काढला आणि व्यवस्थित त्याचा अर्थ आणि व्याख्या कशा पद्धतीने करता येईल हे मी पाहिलेलं आहे. आता मी हे जे काही नोट्स मध्ये पाहत होतो त्याच्यामध्ये मी अगोदर तो शब्द केलेला आहे, मला जी माहिती आहे ती मी अगोदर त्याचा अर्थ लिहिलेला आहे आणि व्याख्येच्या स्वरूपात त्याला आपण कसं लिहिता येईल त्याच्या पद्धतीने मी ती व्याख्या तयार केलेली आहे बघा. अशा पद्धतीने GS1 जो इतिहासाच्या संबंधित आहे, भारतीय वारसा किंवा संस्कृतीच्या संबंधित आहे, तो GS1 चा जो काही एक एक शब्द आहे तो आपण व्यवस्थितपणे त्याचा अर्थ आणि व्याख्या समजून घेतलेली आहे. नक्कीच आपला पुढचा पार्ट हा जो काही GS2 आहे, म्हणजे आपला भारतीय प्रशासन आणि जे काही भारतीय प्रशासन आणि जे काही राज्यव्यवस्था आहे त्याच्याशी संबंधित जो GS2 चा पेपर आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तत्पूर्वी तुम्ही महत्वाचं म्हणजे आपले देवगिरी आयएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचंय, प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायचंय. काही अडचण आली बिनधास्तपणे मला व्हॉट्सअपवर माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा माझ्या व्हॉट्सअपवर देखील तुम्ही बिनधास्तपणे मेसेज करायचा आहे. काही अडचण आली, खूप अडचण आली तर मला डायरेक्ट कॉल केला तरी काही हरकत नाही. तत्पूर्वी थांबू. थँक्यू.